सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरं वन्दे पार्वती परमेश्वरौ। जपाकुसुमसङ्काशौ मदघूर्णितलोचनौ जगतः पितरं वन्दे भैरवी भैरवात्मकौ। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. गेले 3 भागामध्ये आपण सौंदर्य लहरीचा विचार करतोय. सौंदर्य लहरी जगद्गुरू आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी रचलेलं महात्रिपुर सुंदरीच्या सौंदर्याच्या, ऐश्वर्याचं, कर्तृत्वाचं, कार्याचं वर्णन करणारं हे 101 कडव्यांचं अतिशय फार सुंदर, मनोहर, रमणीय असं स्तोत्र आहे. आणि त्याच्यातले आपण केवळ या 3 भागामध्ये 8 श्लोक आपण त्याचा परिचय करून घेतला आहे. कारण त्याच्या आधी प्रास्ताविक पुष्कळ आपण त्याच्याबद्दल बोललो की कसं रचलं, काय ह्या महात्रिपुर सुंदरी आहे तरी कशी, ह्याच्या आधी आपण वर्णन पाहिलं. आचार्यांच्या शब्दात तर आणखीन त्याला बहार येते असं हे जे वर्णन आहे हे पाहत असताना आज आपण पुढच्या काही श्लोकांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की तिचं ऐश्वर्य कसं आहे. आता हे महात्रिपुर सुंदरीचं वर्णन आधी आपण काही गोष्टी आपण लक्षात घेऊया की हे महात्रिपुर सुंदरी आहे तरी कुठे. जशी ती पिंडात आहे तशी ती ब्रह्मांडात आहे, जशी ती व्यष्टीत आहे तशी ती समष्टीत आहे. सगळीकडे व्यापून राहिलेली ही जी जगदंबा आहे, जी महामाया आहे, ही जी मूळ माया आहे आणि तिचं ह्या त्रिपुर सुंदरी ह्या रूपामध्ये वर्णन करताना तिचं ऐश्वर्य तर काय विचारायलाच नको. ह्या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये जेवढ्या ऐश्वर्यमय ईश्वरी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या महात्रिपुर सुंदरीच्याच आहेत. मागच्या भागात तर तिचा पर्यंक कसा आहे हेही पाहिलं आपण. क्षीरसागरामध्ये तिचं स्थान आहे किंवा तिचं वसती स्थान आहे. सुधा सिंधू किंवा त्याला अमृताचा महासागर म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये विविध रत्नांचं असं सुंदर द्वीप आहे ज्याच्यामध्ये पुष्पराग आहे, पद्मराग, गोमेद, वज्र, नील, मौक्तिक अशी रत्नं आहेत. त्याची अनेक वृक्ष आहेत जे देवतांना प्रिय असणारे. पारिजातक आहे, हरिचंदन वृक्ष आहे, कल्पवृक्ष आहेत, असे अनेक वृक्ष आहे. त्याच्यामध्ये चिंतामणी रत्नाचा एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये रत्नजडित मंगलमय असं सिंहासन किंवा पर्यंक आहे. आणि इथे या पर्यंकावर महासदाशिवांच्या वामांगावर ही ललिता महात्रिपुर सुंदरी विराजमान आहे असं तिचं आपण वर्णन पाहिलं होतं. म्हणजे ऐश्वर्य बघा चढत्या क्रमाने आहे. आधी क्षीरसागर आहे, त्याच्यावरचं ते रत्नांचं बेट आहे, त्याच्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर वृक्षवेली आहेत. त्या वृक्षवेलीच्या मध्यभागी हे चिंतामणी रत्नाचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये रत्नजडित पर्यंक आहे आणि बसली आहे कोणाबरोबर, विराजमान कुठे आहे तर या महासदाशिवांच्या डाव्या बाजूला वामांगावर ही बसलेली अशी महात्रिपुर सुंदरी आहे. काय ऐश्वर्य! हे वर्णन पाहता पाहताच आपण त्याच्यामध्ये अगदी रममाण होतो किंवा आचार्यांच्या शब्दामध्ये असं काही सामर्थ्य आहे की हे सगळं चित्र
आपल्या डोळ्यासमोर दिसायलाच लागतं. आता अशी ही जी महात्रिपुरसुंदरी तिथे विराजमान आहे, ती दिसते कशी, तिच्या रूपाचं सौंदर्य काय आहे आणि ती कुठे म्हणजे तिचं जे काय वर्णन जे केलेलं आहे की तिला निवांतपणा किंवा तिला अतिशय आनंद कुठे होतो, तर त्याचं वर्णन आता पुढच्या 9व्या श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्याच्या तो तो श्लोक असा आहे, तो आधी वाचूया आणि मग त्याच्या उलट्या क्रमाने आपण त्याचे अर्थ जाणून घेणार आहोत. उलट्या क्रमाने का हे सुद्धा आपल्याला ओघाओघामध्ये कळेल. आधी श्लोक वाचते आणि मग त्याचा अर्थ बघूया. त्याचा शब्दशः अर्थ, त्याचा लक्षार्थ, त्याचा गुह्यार्थ आणि त्याच्यातनं आचार्यांना काय सांगायचे हे सगळ्याचा आपण हळूहळू अभ्यास करणार आहोत. ढाळे ढाळे, शनै शनै असा त्याचा अभ्यास करणार आहोत. आधी श्लोक वाचते. महिमूलाधारे कमपि मणिपुरे हुतवहं स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथं सहस्रारे पद्मे सहरहसि पत्या विहरसे. असा हा श्लोक आहे, 9वा श्लोक आहे. ह्याच्यामध्ये काय म्हटले आपण उलट्या क्रमाने बघूया. नेहमीच सुभाषित असेल किंवा अपरिचित जे संस्कृत स्तोत्र असेल त्याच्या 4थ्या चरणाकडे आधी बघायचं, म्हणजे निदान आपल्याला त्याचा संदर्भ लागतो. काय आहे, कुणाबद्दल बोललं आहे, आणि मग हळूहळू एक एक शब्द उलगडत जायचा, अशी माझी तरी पद्धत आहे. याच्यामध्ये क्रियापद काय आहे, विहरसे. तू विहार करतेस. तिला म्हटलेलं आहे तू विहार करतेस. कुणाबरोबर विहार करतेस? पत्यासह. पतीच्या बरोबर विहार करतेस. कुठे विहार करतेस? सहस्रारे पद्मे. सहस्र दल असलेल्या पद्मकमळामध्ये तू विहार करतेस. आता तो पती कसा आहे तर बघा, तो आहे परमशिवस्वरूप आहे. पती कोण आहे? साधासुद्धा पती नाही आहे, परमशिवस्वरूप अशा पतीबरोबर एकांतामध्ये, रहसी म्हटलेले, रहसी म्हणजे एकांतामध्ये त्या सहस्रदल कमलामध्ये तू विहार करतेस असं तिलाच सांगितलेलं आहे. पण आता हा विहार करण्यापूर्वी काही गोष्टी ओलांडून जाव्या लागतात, काही गोष्टींच्या पलीकडे पोचावं लागतं. आता त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या पहिल्या 3 चरणामध्ये आलेल्या आहेत. आणि अतिशय म्हणजे वरवर पाहताना साधा श्लोक वाटेल, पण त्याचा जो गर्भितार्थ जो आहे तो फार वेगळा आहे. याच्यामध्ये पंचमहाभूतसुद्धा आलेली आहेत. काय म्हटलेले बघा. आता या मूर्धस्थानी, हे सहस्रदल कमल कुठे आहे? मूर्धस्थानी आहे, किंवा ज्याला नंदद्वार म्हणतात, किंवा ज्याला विद्रुतीद्वार म्हणतात, किंवा ब्रह्मरंध्र ज्याला म्हणतात, अशा ठिकाणी हे सहस्रदल कमल उमललेलं आहे. आणि तिथे ही पतीच्या बरोबर विहार करतेस एकांतामध्ये. एवढं तर आपल्याला कळलं. आता तू विहार करतेस, पण त्यापूर्वी तू ओलांडून जातेस. कशाला ओलांडून जातेस? तर कुलपथाला, म्हणजेच मूलाधारादी षटचक्र जी आहेत, किंवा सुषुम्ना मार्ग जो आहे, सुषुम्ना नाडी ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्याला भेदून ही वरपर्यंत जाते. पण ही कोण आहे? त्रिपुरसुंदरी जरी म्हटलं असलं इथे, तरी ही आहे साक्षात कुंडलिनी. त्यामुळे कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा ही 6 षटचक्रांना भेदत भेदत वरच्या सहस्रार पद्मामध्ये तिथे ती एकांतामध्ये त्या शिवाबरोबर अत्यंत आनंदाने विहार करते. आता कशा कशाला भेदून ती वर जाते तेही बघूया. महिम मूलाधारे. मूलाधार चक्र आपल्याला माहिती आहे. या मूलाधार चक्रामध्ये कोणाला भेदते, कोणाला ओलांडून जाते, ते आहे पृथ्वी तत्व. मही म्हणजे पृथ्वी. पृथ्वी तत्वाला भेदून ती जाते. कमपि, आणि मग कुठे जाते? मणिपुरे हुतवहम. त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र. तिथे हुतवहाला म्हणजेच अग्नितत्वाला भेदून जाते. समजते ना? पहिल्यांदा मूलाधार चक्रामध्ये पृथ्वी तत्वाला भेदते, त्याच्यानंतर मणिपूर चक्रामध्ये अग्नितत्वाला भेदून ती वर जाते. स्वाधिष्ठान मणिपूर चक्रामध्ये याला
जलतत्वाला भेदते, स्वाधिष्ठान चक्रामध्ये अग्नितत्वाला ती भेदते आणि हृदयाजवळ किंवा जे अनाहत चक्र आहे तिथे वायुतत्वाला भेदून जाते. कंठस्थानी विशुद्ध चक्रातल्या आकाशतत्वाला भेदून जाते आणि पुढे येते भ्रूमध्य प्रदेशामधल्या जे आज्ञाचक्र आहे तिथे मनस्तत्वाला भेदून ती अशी वर जाते. तिचा प्रवास खालून वर आहे, ऊर्ध्व दिशेने आहे, ऊर्ध्व गतीला असा प्रवास आहे तिचा. आणि मग वरती सहस्रार चक्रामध्ये गेल्यानंतर मात्र ती आनंदाने एकांतामध्ये त्या परमशिवस्वरूप अशा पतीबरोबर आनंदाने विहार करते. असं जे तुझं जे चित स्वरूप आहे, आता बघा हे तर शब्दशः वर्णन झालं, शब्दशः अर्थ आपल्याला कळला की कुठलं चक्र, कुठलं तत्त्व, कशी ती भेदून जाते एवढं तर कळलं. पण तुझ्या या चिदानंद स्वरूप अवस्थेचं जे कोणी ध्यान करतात ते खरोखरीच धन्य आहेत असंही म्हटलेलं आहे. ह्या तत्त्वाचं, या अवस्थेचं, या तुझ्या स्वरूपाचं जे कोणी ध्यान करतात ते खरोखर धन्य होतात. म्हणजे हे जाणून घेतलं पाहिजे. हे जे कुंडलिनीचा जो मार्ग आहे, कुंडलिनीचा जो प्रवास आहे तो कसा कसा होत जातो हे जे साक्षी भावाने पाहू शकतात ते खरोखर धन्य आहेत असं म्हटलेलं आहे. आता बघा, हा तर शब्दशः अर्थ झाला. आता बघा, जसं मी मगाशी म्हटलं, व्यष्टीमध्ये आहे तेच समष्टीमध्ये आहे, जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. मग आता आपलं जे शरीर आहे, व्यष्टी ज्याला आपण म्हणतो, हे जे शरीर आहे ते काय आहे तर समजा हे महात्रिपुर सुंदरीचंच काय म्हणतात तो वसतिस्थान आहे किंवा तेच तिचं अधिष्ठान आहे आणि ती तिथेच राहते. कुठल्या रूपाने राहते तर कुंडलिनी रूपाने ती वास्तव्य करते. आता कुंडलिनी ही शक्ती स्वरूप आहे. कुंडलिनी ही विशिष्ट प्रकारची शक्ती आहे आणि लक्षात घ्या, ही एरवी प्रसुप्त असते, झोपलेली असते, निद्रेमध्ये असते, निद्रावस्थेमध्ये असते कुंडलिनी. अदरवाईज एरवी अशी असते आणि जेव्हा ती अशी असते, जेव्हा ती निजलेली असते तेव्हा एक लक्षात घेऊया, तेव्हा मनुष्य किंवा जीव हा विषयोन्मुख होत असतो. समजून घेऊया, हे तत्त्व समजून घेऊया. कुंडलिनी जेव्हा निद्रिस्त असते तेव्हा इंद्रिय विषयोन्मुख होतात. म्हणजे सर्वसाधारण माणसाची जी स्थिती आहे तेव्हा ती कुंडलिनी आहे, शरीरामध्येच आहे, पण ती प्रसुप्त अवस्थेत आहे, निद्रिस्त अवस्थेत आहे. तेव्हा माणसाला ओढ कशाची असते? विषयांची ओढ असते. इंद्रिय जी आहेत ती विषयोन्मुख असतात, बहिर्मुख असतात. पण जेव्हा हीच शक्ती जागृत होते, ऊर्ध्व दिशेने प्रवास करते, तेव्हा मात्र सगळी इंद्रिय बहिर्मुख न होता अंतर्मुख होतात आणि विषयांची ओढच थांबून जाते. विषयांची ओढच थांबून जाते आणि मग बुद्धी स्वतःसिद्ध, नित्य आणि निरतिशय अशा निजानंदाचा अनुभव घेते. एकच कुंडलिनी आहे. प्रसुप्त असते तेव्हा वेगळी अवस्था आहे जीवाची आणि जेव्हा जागृत असते तेव्हा वेगळी अवस्था आहे. आपण जेव्हा भगवद्गीतेमध्ये पाहिलं, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. हाच तर भेद आहे. योगी पुरुष आणि सामान्य माणसं यांच्यात हाच तर भेद आहे. योगी पुरुषांसाठी जी रात्र असते तिथे मात्र ही जीव म्हणजे सामान्य जन हे जागे असतात, पण सामान्य जन जिथे झोपलेले असतात ती योग्यांसाठी तो दिवस असतो. म्हणजे आत्मतत्वाच्या बाबतीत योगी जागृत असतात आणि देहबुद्धीवर सामान्य लोक जागृत असतात. हाच त्यांच्यातमध्ये आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये भेद आहे. त्या कुंडलिनीचं वर्णन इतकं सुंदर माऊलींनीसुद्धा केलेलं आहे. नागाचे पिल्ले, त्याला पिल्लू म्हटलेलं आहे. नागिणीचं पिल्लू हे छोटंसं पिल्लू आहे. नागाचे पिल्ले कुंकुमे नहाले, वळण देऊनी आले सेंजे जैसे.
नागाचं पिल्लूसुद्धा वेटोळं करून झोपलं असतं आणि वेटोळं केवढं वेटोळं आहे, 3.5 त्याच्यात वेटोळी आहेत. 3.5 ह्या संख्येला फार महत्त्व आहे. 3.5 ह्याला औट म्हणतात. औट किंवा 3.5 मुहूर्त आहेत किंवा 3.5 शक्तिपीठं आहेत. तसंच हे 3.5 वेटोळ्याचं जे पिल्लू झोपलेलं आहे, तैसी ते कुंडलिनी. त्या नागाच्या पिल्लासारखी ही कुंडलिनी एरवी ही निद्रिस्त असते. तैसी ते कुंडलिनी मोटका औटे वळणी. औट वळणे 3.5 वेटोळ्याचं आहे. मोटका औटे वळणी अधोमुख सरपिणी निदेली असे. डोकं खाली करून ती निजलेली अशी कुंडलिनी आहे. आणि कुंडलिनी ही फक्त तेवढी शक्ती स्वरूपा नाही आहे. ललिता सहस्रनामामध्ये सुद्धा तिचं एक नाव कुंडलिनी आहे. महाशक्ती कुंडलिनी बिसतंतू तनीयसी असं तिचं वर्णन ललिता सहस्रनामामध्ये सुद्धा केलेलं आहे. अशी ही ज्या कुंडलिनी आहे, अशी जी महात्रिपुर सुंदरी आहे, बघा तिने पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व आणि मनस्तत्व ह्या सगळ्यांना भेदून ती वर जाते. ऊर्ध्वगतीने सहस्रदल कमलामध्ये शांतपणाने विहार करते. पंचमहाभूतांचं सुद्धा याच्यात वर्णन आहे आणि पंचमहाभूतांच्या पलीकडेही आहे. भूतातीत आहे, पलीकडे ती आहे. आणि अशा ह्या श्लोकाचा, अशा या मंत्राचा जर का 45 दिवस दररोज 1000 वेळा असा जप केला तर खरोखर पंचमहाभूतांवर सुद्धा विजय मिळवता येतो. पंचमहाभूतंसुद्धा आपल्या स्वाधीन करता येतात. पंचमहाभूतं आपल्या स्वाधीन नाही आहेत, आपण त्यांच्या स्वाधीन आहोत. पण जर का ह्या मंत्राचा जप केला, या महात्रिपुर सुंदरीच्या जे कुंडलिनी जे नाम आहे, जे कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे, तिचा जर का जप निष्ठेने, भक्तीने, श्रद्धेने 45 दिवस दररोज 1000 वेळा, एवढं एकच कडवं, महिमूलाधारे कमपि मणिपुरे हुतबहस असा जर का जप केला तर काय होतं, पंचमहाभूतांवर विजय मिळवता येतो. किंवा जो देशांतराला गेलेला माणूस आहे किंवा आपली जवळची व्यक्ती आहे, ती लवकर परत येते. आणि ह्याला नैवेद्य दाखवायचं तो आटीव दुधाचा किंवा पायसाचा असं म्हटलेलं आहे. असं हे पंचमहाभूतावर विजय मिळवणारं असा हा मंत्र किंवा असा हा श्लोक किंवा अशी ही कुंडलिनीची महती याच्यामध्ये वर्णन केलेली आहे. हा 9वा श्लोक झाला. आता पुढचा श्लोक पण तसाच आहे, तितकाच महत्त्वाचा आहे. पुढे म्हटलेलं आहे, सुधाधाराचारैश चरणयुगलांतर्विगलितैः प्रपंचं सिंचन्ति पुनरपि रसाम्नाय महसा अवाप्य त्वां भूमिं भुजगनिभमध्यौष्टवलयं स्वमात्मानं कृत्वा स्वपिशिकुलकुंडे कुहिरिणी. सगळीकडे द्वितीय पुरुष किंवा मध्यम पुरुष अशा ह्याचं एक वचन वापरलं आहे, कारण तिला उद्देशून म्हटलेलं आहे. मागच्या श्लोकामध्ये विहरसे म्हटलं होतं, तू विहार करतेस. ह्या श्लोकामध्ये सुद्धा तिला स्वपिशी म्हटलेलं आहे. स्वप धातू आहे. स्वप म्हणजे निजणे. स्वप म्हणजे निजणे. तू स्वपिशी, त्वम स्वपिशी, तू झोपतेस. कुठे झोपतेस? कुलकुंडे कुहरिणी. एक एक गोड शब्द वापरलेत. कुलकुंडामध्ये तू कुहरिणी म्हणजे त्या आधारचक्रामधल्या कुहरामध्ये तू निसतेस असं तिचं वर्णन केलेलं आहे. आता बघूया या 4 ओळींचा अर्थ. काय म्हटलेलं आहे तिला? हे आई, हे त्रिपुर सुंदरी, तुझ्या दोन्ही चरणकमलातून स्रवणाऱ्या अमृतधाराच्या वृष्टीने तू देहातल्या सगळ्या नाड्यांच्या समूहाला आणि त्या माध्यमातून देहाला देखील तृप्त करतेस. लक्षात घ्या, फार मोठी प्रोसेस. म्हणजे ह्याला खरं सायंटिफिकसुद्धा आधार आहे, म्हणजे शास्त्रीयसुद्धा आधार आहे. विज्ञानाच्या दृष्टीने विचार केलं तरीसुद्धा हे आहे. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तरीसुद्धा हे वास्तव आहे. आणि ह्याच्यामध्ये सौंदर्यसुद्धा आहेच आहे. ती काय करते? सुधाधारा सारै. सुधा, अमृताच्या धारा आहेत तिच्या. कुठनं वाहत आहेत?
चरणयुगलांतर विगलितैही. तिच्या चरणकमलातून अमृत स्रवतंय, पाझरतंय, झिरपतंय. तिचे चरणकमल कसे आहेत, त्याच्यातनं अमृत स्रवतंय. आणि त्या अमृतामुळे काय होतंय, देहातल्या सगळ्या नाड्यांच्या समूहाला. बघा, हा देह आहे, याच्यामध्ये 72,000 नाड्या आहेत. आणि 3 प्रमुख नाड्या म्हटलं तर इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 प्रमुख नाड्या आहेत. आणि 72,000 नाड्या आहेत. या सगळ्या नाड्यांच्या समूहाला. आणि अर्थातच नाड्यांमुळे देह आहे, त्यामुळे देहाला तृप्त करणारी तूच आहेस. अमृताचं सेवन केल्यावर तृप्तता येणारच ना. आणि अमृत कुठून पाझरतं आहे, हिच्या चरणकमलातनं अमृत पाझरतं आहे. आणि त्याच्या शक्तीवर, त्याच्या पौष्टिक ह्याच्यावर, रसावर तू या सगळ्या देहाचं पोषण करतेस. आणि त्याच्यानंतर तू चंद्रमंडलातून खाली उतरतेस. लक्षात घ्या, हा प्रवास चालू आहे, संपूर्ण शरीरभर हा प्रवास चालू आहे. चंद्रमंडलापर्यंत इथपर्यंत पोचतेस आणि तिथून खाली उतरतेस आणि आपल्या पहिल्या स्थानाला येतेस. तिथे काय करतेस तू, सर्पांनी वेटोळं घालावं तसं स्वतःचं 3.5 वेटोळं करून आधारचक्रातल्या ज्या कुहरामध्ये पुन्हा पूर्वीप्रमाणे निसतेस. हा सगळा तुझा खेळ कशासाठी चालला आहे, कशासाठी चालला आहे, तर लोकोपकारासाठी चालला आहे, परोपकारासाठी, या सगळ्या जगाच्या कल्याणासाठी हा तुझा खेळ चाललेला आहे. पण ह्या खेळातून आमच्या शरीराचं अतिशय उत्तम रीतीने पोषण होतं आहे. कारण तू कशी आहेस, तू जगदाधार आहेस ना. या सगळ्या जगदाचं पोषण करणारी जगदंब आहेस, माऊली आहेस, शक्तिस्वरूपिणी आहेस. आणि तू हे सगळं, हा खेळ चालला आहे. पण हा खेळ तुझ्या क्रीडेसाठी नाही आहे, तू या सगळ्या लोकोपकारासाठी हे करतेस. आता बघा, आता हे तर शब्दशः अर्थ झाला. आता आणखीन त्याच्यातलं बिटवीन द लाईन काय आहे, गुह्यार्थ काय आहे, तेही बघूया. आपल्या शरीरामध्ये एक सहस्र दलकमल आहे, ज्याला आपण मेंदू, मस्तिष्क वगैरे म्हणतो. असं सहस्र दलकमल आहे. हे सगळ्या तत्वांचं हे बीजस्थान आहे. लक्षात घेऊया, सगळ्या तत्वांचं बीजस्थान इथेच आहे. इथेच सगळ्या तत्वांचा लयसुद्धा होत असतो. आणि श्रीविद्येच्या उपासनेमध्ये या सहस्र दलचक्राला श्रीचक्र म्हटलेलं आहे. श्रीविद्येची उपासना करताना याला श्रीचक्र असं म्हटलेलं आहे. आणि वाक्प्रपंचाचं उगमस्थान हे शक्तितत्व आहे आणि अर्थप्रपंचाचं उगमस्थान हे शिवतत्व आहे. अर्थ आणि वाक्प्रपंच असं म्हटलेलं आहे. प्रपंचम सिंचंती, प्रपंचाचं सिंचन करते, प्रपंचावर ही सिंचन करते. आता 2 प्रपंच इथे म्हटलेले आहेत, वाक्प्रपंच आणि अर्थप्रपंच. म्हणजे नेमकं काय बघा, वाणीने आपण शब्द उच्चारतो. आपण एखादा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यापुढे त्याचा अर्थ लगेच स्पष्ट होतो. समजा मी आत्ता म्हटलं गाय, तर तुमच्या डोळ्यासमोर गायीचं चित्र येईल ना. गाय म्हटल्यावर गाय येईल, हिमालय म्हटल्यावर हिमालय येईल, गंगा म्हटल्यावर गंगा येईल. का गवर अनुस्वार आणि मग गला काना गंगा असं नाही येणार. गंगा म्हटल्यावर त्याचा अर्थ डोळ्यासमोर स्पष्ट होतो. गाय म्हटल्यावर हिमालय म्हणा, काही जे तुम्ही उच्चाराल तो अर्थ स्पष्ट होत जातो. आणि म्हणून तर आपण म्हटलं ना पहिल्यांदा सुरुवातीला, वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरं वंदे पार्वती परमेश्वरो. वाणी आणि तिचा अर्थ वेगळे नाही आहेत हो एकमेकांपासून. ही वाणी, हा शब्द वेगळा आणि हा अर्थ वेगळा असं काढता येत नाही. ते संपृक्त झालेले आहेत, ते सॅच्युरेटेड आहेत, ते एकमेकामध्ये इतके मिसळून गेलेत की ते एकमेकांपेक्षा विलग करता येत नाहीत. तसंच शिवशक्तीचं हे जे युगुल आहे ते तसंच आहे, एकमेकांपासून विलग करता येत नाही. वाणी आली की तिचा अर्थ तिच्या पाठोपाठ येतोच. त्यामुळे शक्ती आणि शिवाचं जे सामरस्य आहे तेच इथे म्हटलेलं आहे. वाक्प्रपंचाचं उगमस्थान आहे शक्तितत्व. जो शब्द बोलतो त्याच्यामध्ये शक्तितत्व आहे आणि जो त्याच्यातनं अर्थ प्रतीत होतो ते शिवतत्व आहे. अगदी साधं सोपं उदाहरण
सांगितलं. हे कालिदासाचं आहे अर्थातच. कालिदासाने हे सांगितले, वागर्थाविव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरं वंदे पार्वती परमेश्वरो असं म्हटलेलं आहे. आता आणखीन काही नवीन नवीन शब्दांचा आपल्याला परिचय होतो आहे. तो एक आणखीन शब्द आहे रसामनाय महसः. रसामनाय महसा म्हणजे काय? चंद्र. कारण तिथे रसाची अर्थात अमृताची अभिवृद्धी होत असते. चंद्र हा रसाचं उगमस्थान आहे. आपल्याला हे पण माहिती आहे, सोमो भूत्वा रसात्मक. भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे ना, तो मी कोण आहे? सोम होऊन मी रसात्मक आहे. चंद्राच्या प्रकाशामुळे, चंद्रामुळेच या वनस्पतीमध्ये रसांचं पोषण होतं. शतावरीमध्ये तो रस कशामुळे भरला जातो? चंद्रामुळे. वेखंडाला अजूनही वेखंडाचाच वास येतो. या सगळ्या वनस्पतीमध्ये जो रस भरला आहे, जी चव आहे, ती फक्त चंद्रामुळे आहे. आणि म्हणूनच पौर्णिमेला औषधाचा परिणाम अधिक प्रभावशाली होतो असं म्हटलेलं आहे. किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट व्याधीवर औषध द्यायचं असलं तर साधारणपणे पूर्वीचे वैद्य तरी साधारणपणे पौर्णिमेच्या दिवशी ते औषध देतात, कारण त्याचा प्रभाव पूर्णपणे होतो. आणि त्यातल्या त्यात कोजागिरी पौर्णिमा. हा चंद्र कसा आहे? रसामनाय महसः. त्यामुळे आमनाय म्हणजे अभिवृद्धी होते. असा महसः म्हणजे तेजोमय किंवा कांती स्वरूप आहे. कांतीच म्हणजे कोणाला उपमा द्यायची असेल तर चंद्राची उपमा देते, कारण चंद्राचं जे रस आहे, चंद्राची जी कांती आहे ती विलक्षण आहे. या चंद्रातून अमृताचा वर्षाव होतो आणि त्यामुळे साधकाच्या सर्व नाड्यांचे आणि देहाचेही पोषण होत असते. इथे सहस्रार मूर्ध इथे जे विवृतद्वार आहे किंवा नंदद्वार ज्याला म्हणतात, तिथे एक तबकडीसारखं एक चंद्राचं सरोवर असं त्याला म्हटलेलं आहे. त्याला किंचित जरी धक्का लागला तर ते तबकडी कलंटे आणि त्याच्यातनं एक सुंदर असा अमृतासारखा रस पाझरतो आणि त्याच्यातून संपूर्ण देहाचं पोषण होतं असं मानलं जातं. आणि ह्याला शास्त्रीय आधार आहे, विज्ञानाचा सुद्धा आधार आहे. संपूर्ण देहाचं नाड्याचं पोषण होतं, स्वास्थ्य लाभतं, स्वास्थ्यातून समाधान लाभतं. आपल्याला कधीकधी अकारण आनंद होतो. कारण काहीच नाही आहे, काही कोणी मला भेटलेलं नाही, काही मला विशेष खायला वेगळं काहीतरी मिळालं पक्वान, असं काही नाही. पण कधीकधी स्वास्थ्यामुळे समाधान असं विलसायला लागतं. अतिशय शांती आनंदाचा अनुभव येतो. मात्र त्याच्यासाठी अंतर्मुखता हवी. हा रस जो पाझरतो आहे ना, शरीरभर सगळ्या नाड्यांमध्ये तो रस पाझरतो, तो घेण्यासाठी स्वस्थता हवी, थोडी शांतता हवी, थोडंसं स्वास्थ्य हवं. आणि तरच हा रस आपल्याला, नाहीतर आपली सगळी इंद्रियांची धाव आहे ती बाहेर 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 धावतायत इंद्रिय. थोडी स्वस्थता लाभली तर ह्या आतल्या आनंदाचा, आतल्या स्वादाचा, आतल्या आवाजाचा, आतल्या स्पर्शाचा, आतल्या नादाचा अनुभव घेता येतो आणि त्याच्यातून आनंदसुद्धा मिळवता येतो. त्याच्यासाठी मात्र त्या सुषुम्ना नाडीचं द्वार उघडायला हवं. थोडं कठीण वाटेल कदाचित, पण बघा याच्यातलं जेवढं आपल्याला घेता येईल, निदान शांत स्वस्थ काही काळ तरी फक्त स्वतःसाठी द्यायला पाहिजे. स्वतःसाठी म्हणजे स्वार्थ ह्याच्यात नाही म्हणत आहे, आत्म्यासाठी, आपल्या आनंदासाठी काही काळ तरी द्यायला हवा. सगळी जी इंद्रिय बहिर्मुख धावत आहेत ना, त्यांना थोडं आत वळवायला पाहिजे. आमच्या उपनिषदात सुद्धा सांगितलं, परांची खाणी व्यतृणच स्वयंभू तस्मान परान पश्यती न अंतरात्मना. आत पाहतच नाहीत आपण. थोडी इंद्रियांना आत पाहण्याची सवय लावली तर हा आतला आनंद, आतलं स्वास्थ्य, आतलं समाधान निश्चितच अनुभवता येईल असंही म्हटलेलं आहे. आता ह्या सगळ्यासाठी मात्र हे तर आपण काही करण्याच्या आपण गोष्टी आहेत, पण थोडी तिची कृपा पाहिजे. आपण करण्याच्या काही गोष्टी आहेत, म्हणजे प्रयत्न माणसाने करायचे आहेत, पण आपल्याला कृपा मात्र त्याची हवी. आणि इथे म्हटलेलं आहे, त्या महात्रिपुर सुंदरीची कृपा असेल तर हे सगळं प्राप्त होईल. ही शांती, हा आनंद, हे स्वास्थ्य, हे समाधान प्राप्त होण्यासाठी त्या महात्रिपुर सुंदरीची कृपा हवी.
कारण ती कशी आहे, प्रपंचम सिंचंती पुनरपि रसामनाय महसा अवाप्य त्वां भूमीं भुजग निभ मध्युष्टवलयम. त्या भुजगासारखं तिने वलय घातलेलं आहे, बेटोळं घातलेलं आहे आणि ती कुठे झोपली आहे, स्वपिशी कुलकुंडे कुहरिणी. तू त्या कुलकुंडामध्ये कुहरिणी अशी तू निजलेली आहेस. स्वमात्मानं कृत्वा, कशी आहे ती, स्वमात्मानं कृत्वा, ती कुहरी कुंडलिनी असं तिचं वर्णन केलेलं आहे. शरीराची 3.5 वटोळी करून कुंडाकार बिळामध्ये ती कुलकुंडे कुहरिणी, कुंडाकार अशा त्या बिळामध्ये ती निजलेली आहे. आता हा जो मंत्र आहे, याचं हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून या मंत्राचा, हे 2 त्रिकोण आहेत बरं का, एक अधोमुख त्रिकोण आहेत, एक ऊर्ध्वमुख त्रिकोण आहे. असा सोन्याच्या पत्रावर काढून या मंत्राचा 1000 वेळा जप करावा. त्याला केळ्याचा नैवेद्य दाखवला तर शरीरात शुक्रधातूची वृद्धी होते आणि षंढपणा जातो. स्त्रियांच्या शरीरातसुद्धा जर काही समस्या असतील तर त्याही निघून जातात, असंही याचं महात्म्य आहे. आपण त्या फलाकडे फारसं जाणार नाही आहे, फक्त मी ओझरता त्याचा एक उल्लेख केला एवढंच. आता पुढचा श्लोक आणखीनच वेगळा आहे बरं का. आता त्या श्रीचक्राचं वर्णन केलेलं आहे. चतुर्भिः श्रीकंठैः शिवयुवतिभिः पंचभिरपि प्रभिन्नापि शम्भोर्नवभिरपि मूलप्रकृतिभिः चतुश्चत्वारिंशत् वसुदलकलाश्रत्रिवलय त्रिरेखाभिः सार्धं तव शरणकोणाः परिणतः. आता ते जे श्रीचक्र आहे त्याचं वर्णन काय फार सुंदर केलेलं आहे. श्रीचक्र आहे तरी कसं, याच्या आकृती सगळ्या आपल्याला, जर का आपल्याला त्याचा आणखीन अभ्यास करायचा असेल, अतिशय सविस्तर अभ्यास करायचा असेल, तर त्याची सगळी यंत्र, त्याची सगळी आकृती अशा काढलेल्या आपल्याला मिळतील पुस्तकामध्ये. 2-3 पुस्तकांचा मी अभ्यास केला आहे. गोस्वामींचं एक पुस्तक आहे, एक भिड्यांचं एक पुस्तक आहे, हवा भिडे म्हणून. अशा 2-3 पुस्तकात त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आकृतींचा, ज्यांना आणखीन खोलात जाऊन सखोल अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी हे सांगते. पण आत्ता आपण फक्त त्या मंत्रांचा, श्लोकांचा, त्याच्यातलं सौंदर्य, त्याच्यातलं बिटवीन द लाईन हे सगळं बघतो आहे. फार त्याच्या फलश्रुतीकडे आपण आत्ता जात नाही आहोत. हा जो 11वा श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हटलेले, हे माते त्रिपुरसुंदरी तू कशी आहेस. चतुर्भिः श्रीकंठैः शंभो सकाशात प्रभिन्नापि पंचभिः शिवयुवतिभिः नवभिः अपि मूलप्रकृतिभिः तव शरणकोणाः वसुदलकलाश्रय त्रिवलय त्रिरेखाभिः सार्धं परिणता सन्तः त्रयश्चत्वारिंशत् भवन्ति. आता थोडक्यात काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आता मी संस्कृत फक्त अन्वय बोलले, आता ह्याचा अर्थ समजून घेणार आहोत. याच्यामध्ये काय आहे, 9 त्रिकोण आहेत. 4 शिवकंठ किंवा श्रीकंठ ज्याला म्हटलेले, 4 आहेत ते सरळ, आपण जसे त्रिकोण काढतो वरती टोक असतं, ऊर्ध्वमुख असतं, तसे 4 आहेत. आणि 5 शक्तिचक्र उलट्या दिशेने आहेत, अधोमुख दिशेने आहेत. 4 वरच्या दिशेने आहेत आणि 5 उलट्या दिशेने, असे 5 आणि 4 9 त्रिकोण ह्याच्यामध्ये काढलेले आहेत. असे जे भिन्न आहेत, काही ऊर्ध्वमुख आहेत, काही अधोमुख आहेत, अशा शिवाच्या 9ही मूल प्रकृतीने तुझं मंदिर सजलेलं आहे. बघा आता समजून घेऊया. 4 त्रिकोण आहेत ते वरच्या दिशेने आहेत आणि 5 त्रिकोण हे खालच्या दिशेने आहेत. असे 9 त्रिकोणाचे मिळून 43 कोण झालेले आहेत. 43 ठिकाणी त्याचे कोण तयार झालेले आहेत. इथे म्हटलेलं आहे 43ला म्हटलेलं आहे चतुश्चत्वारिंशत् वसुदलकलाश्रत त्रिवलयः चतुश्चत्वारी म्हणजे 4 आणि 4 असे 44 आणि 1 कमी असे 43 त्रिकोण त्यांनी सांगितलेले. 4 श्रीकंठ, 5 शक्तिचक्र असं आहे. 1 अष्टदश कमल आहे, त्याच्या बाहेर 1 षोडशदल कमल आहे.
त्याच्यानंतर 3 वर्तुळं आहेत, 3 रेखांची भूपुरं आहेत, म्हणजे असे चौकोन आहेत, त्याला भूपुरं म्हटलेलं आहे. यासहित तुझ्या भवनाचे 43 कोन परिणत होत आहेत. आता बघूया, हे नुसतं मी वर्णन केलं, त्या आकृतीचं वर्णन केलं. आता ह्याच्यातला आणखीन भावार्थ काय आहे बघूया. आता हे श्रीचक्राची उपासना कुणासाठी सांगितली आहे? जे सुरुवात करत आहेत, या मार्गावरती नवशिके आहेत, यांच्यासाठी ही मूर्तीपूजा किंवा ही चक्रपूजा सांगितलेली आहेत. सर्वश्रेष्ठ अध्यात्मज्ञानाचा अधिकार सर्वसामान्यांना नसतोच ना, फार क्वचित. या अध्यात्मज्ञानाचा अधिकार फार क्वचित एखाद्यालाच असतो. भगवद्गीता आपल्याला सांगतेच ना, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. हजारो लोकांमध्ये एखादा सिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्यामध्ये एखादा मला तत्वतः जाणतो. मग आता अध्यात्मज्ञानाचा अधिकार फार क्वचित, लाखामध्ये कोट्यवधीमध्ये एखादा असणार आहे. मग आता अज्ञानी मनुष्य जो आहे तो देहावर जीवात्म्याच्या गुणांचा, अज्ञानी माणूस काय, त्याला माहिती नाही आहे ना. अज्ञानी मनुष्याला या कशाचीच कल्पना नाही आहे. तो काय करतो, देहावर जीवात्म्याच्या गुणांचा आणि जीवात्म्यावर देहाच्या गुणांचा आरोप करतो. वस्तुतः आत्मा निर्लेप आहे, निर्गुण आहे, निर्विकारी आहे. पण आपण देहाचा आरोप, देहाच्या गुणांचा आरोप त्या आत्म्यावर करतो की हा मुका आहे, हा अंध आहे, तो बहिर आहे, हा बुटका आहे, तो उंच आहे, हा स्थूल आहे, तो कृश आहे. हे सगळ्या देहाच्या गुणांचा आरोप हा अज्ञानी मनुष्य जीवात्म्यावर करत असतो. खरं म्हटलं तर त्या जीवात्म्याला ह्याच्यापैकी कशाचाही लेप लागत नाही किंवा कशानेही तो बद्ध होत नाही आहे. अज्ञानी लोकांसाठी मात्र बाह्योपासना सांगितली, कारण सुरुवात तिथनंच करायची. म्हणजे मग शंकराचा बाण असेल, देवदेवतांच्या मूर्ती असतील, शाळीग्राम शिळा असेल, ह्याची पूजा करायला सांगितलेली आहे. अशा पण होतं काय, बाह्योपासना करत 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 जेव्हा जातात तेव्हा हळूहळू अंतर्मुखता येते किंवा हळूहळू वृत्ती अंतर्मुख होत जाते. त्यातून मग लक्षात येतं की हा देह काय, हे सगळं ब्रह्मांड काय, हे विश्व काय, हे चालवणारी कोणती तरी अज्ञात शक्ती आहे. बहिर्मुखतेकडनं अंतर्मुखतेकडे जायचे, सगुणाकडनं निर्गुणाकडे जायचे. सांगितलंच आहे ना, सगुणाचेने आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणून सुरुवातीला काहीतरी आलंबन, काहीतरी मूर्ती, काहीतरी वस्तू, काहीतरी ज्योत, काहीतरी पाहिजे ना समोर. हळूहळू अंतर्मुख होता येतं आणि मग ते लक्षात येतं की कुठली तरी दैवी शक्ती कार्य करते, कुठली तरी अज्ञात शक्ती. तिला नाव काय द्याल ते वेगळं, पण नाव असो नाही तर नसो, हा विश्वास बळवतो आणि मग त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा चालवते. आपल्याला पण ह्या सौंदर्य लहरीच्या उपासनेतनं वेगवेगळे आकार आहेत, वेगवेगळ्या आकृती आहेत, वेगवेगळ्या पत्र्यावर आहेत, त्याचं नैवेद्य वेगळं आहे. हे सगळं जरी असलं तरी पोचायचे शेवटी कुठे, त्या त्रिपुर सुंदरीकडे, त्या महाशक्तीकडे पोचायचे. त्याच्यासाठी मानसिक सुवृत्तींना जागं करण्याची आवश्यकता आहे. आणि एकदा का आस्तिक्य बुद्धी जागृत झाली की मग या ब्रह्मांडावर सत्ता चालवणारी जी कोणी शक्ती आहे, लक्षात घ्या, आस्तिक्य बुद्धी जागृत झाली की लक्षात येतं की या ब्रह्मांड चालवणारी कुणीतरी अज्ञात शक्ती आहे आणि मग तिची आराधना केली तर निश्चितपणाने मलाही सुखप्राप्ती होईल, हा विश्वास बळवतो, ही श्रद्धा दृढावते. आणि म्हणून तर ह्या धर्माच्या ज्या व्याख्या आहेत ना, अभ्युदय निःश्रेषे हेतुर्धर्म, इथलंही कल्याण आहे आणि पारलौकिकही कल्याण आहे. ऐहिक कल्याण साधायचं आहे, पारलौकिक कल्याण साधायचं आहे तर धर्माचं आचरण करायला पाहिजे. अभ्युदय म्हणजे ऐहिक आणि निःश्रेयस म्हणजे पारलौकिक, या दोन्हीच. आणि माणसाला शेवटी काय आहे, सुखाचीच इच्छा असते ना, आणि त्यामुळे धर्माचरण केल्यामुळे सुख लाभतं असं एकदा समजलं, अशी एकदा प्रचिती आली की मनुष्य धर्माचरण करायला प्रवृत्त होतं, असंही म्हटलेलं आहे.
आणि धर्माची व्याख्या तर केली, धारणात धर्म इत्याहू धर्मो धारयते प्रजा यस्य धारण संयुक्त स धर्म इति विश्रुत, अशी धर्माची व्याख्या केली. आता पुन्हा श्रीचक्राकडे येऊ. श्रीचक्रातले जे 5 अधोमुख त्रिकोण आहेत, 5 खालच्या दिशेने टोक असलेले त्रिकोण आहेत, ते शक्तिमूलक आहेत. आणि त्याच्यापासनं आता आपल्या शरीराची बोलतो आहे ना आपण, शरीराविषयी बोलतो आहे, तर या त्या 5 त्रिकोणापासनं त्वचा, रक्त, मांस, मेद आणि अस्थी निर्माण झालेत. हे 5 जे अधोमुख त्रिकोण आहेत त्याच्यापासून त्वचा, रक्त, मांस, मेद आणि अस्थी निर्माण झालेत. तर शिवचक्राचे जे ऊर्ध्वमुख त्रिकोण आहेत त्यापासून मज्जा, शुक्र, प्राण आणि जीव हे निर्माण झाले आहेत. कशापासनं काय झालं याचं सगळं स्पष्टीकरण आहे, स्पष्ट शब्दामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा नवधातुमय देह शिवशक्तीचं मिलन आहे. खूप ह्याच्यामागे फार मोठा विचार आहे, फार मोठं त्याच्यामागे धारणा आहे की हे सगळं शरीर आहे हे शिवशक्तीचंच एकरूप सामरस्यत्व आहे ह्याच्यामध्ये. कारण हे 5 त्रिकोण आहेत ते खालच्या दिशेने आहेत, त्याच्यामध्ये त्वचा, रक्त, मांस, मज्जा आणि अस्थी. आणि जे ऊर्ध्व दिशेने आहेत त्याच्यामध्ये मज्जा, शुक्र, प्राण आणि जीव निर्माण झालेत. असा हा जो देह आहे तो शिवशक्तीमूलक आहे. आणि अशा शिवशक्तीचं जे प्रतीक आहे ते हे चक्र म्हणजे श्रीचक्र. आणि म्हणून त्या श्रीचक्राची आराधना करायची. त्याच्याविषयी असा श्लोक आहे, चतुर्भिः शिवशक्रैश्च शक्तिचक्रैश्च पंचभिः शिवशक्त्यात्मकं ज्ञेयं श्रीचक्रम शिवयोर्वपुः, असा त्याचा मंत्र आहे. आपल्याला ह्या फार खोलात जायचं नसेल तर फक्त आपण ह्या मंत्र, त्याचं सौंदर्य, त्याच्यातला शब्दरचना आणि त्याच्यातला फक्त भाव समजून घेऊया. बाकी फार खोलात गेलं तर ज्यांना त्याची आवड नसेल त्यांना कदाचित त्याच्याबद्दल म्हणजे अनासक्ती निर्माण होईल किंवा नावड निर्माण होईल. म्हणून तिकडे आपण जायला नको. आता अजून एक श्लोकच फक्त बघणार आहोत आपण. आणि आता पुन्हा तो सौंदर्याविषयी श्लोक आहे. त्या महात्रिपुर सुंदरीचं सौंदर्य कसं आहे त्याचं अतिशय बहारदार वर्णन ह्याच्यात केलेलं आहे. आचार्य म्हणतात, त्वदीयं सौंदर्यं तुहिन गिरिकन्ये तुलयितुं कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि प्रभृतयः यदा लोकौत्सुक्या दमरललना यान्ति मनसा तपोभिर्दुष्प्रापामपि गिरिशसायुज्य पदवीं. जसं मी मगाशी म्हटलं, 4था चरण आधी बघूया. काय म्हटलेलं आहे, गिरीश सायुज्य पदवीं यान्ति. गिरीश म्हणजे शंकराचं नाव आहे, गिरीचा ईश. गिरीश सायुज्य पदवीं यान्ति, त्या शंकराच्या सायुज्यतेपर्यंत पोचतात. यान्ति म्हणजे जातात. कोण? अमरललना, देवस्त्रिया, देवांगना ज्या आहेत त्या शंकराच्या सायुज्यतेपर्यंत पोचतात. कशासाठी त्या पोचतात, काय त्यांना आवश्यकता आहे, तर त्याचं वर्णन पहिल्या 3 चरणामध्ये केलेलं आहे. आता काय पाहायचं आहे त्या अमरललनांना? देवस्त्रिया या अतिशय भाग्यवान आहेत, पण तरी त्यांना काहीतरी पाहण्याची उत्सुकता आहे. औत्सुक्य म्हटलेलं इथे. यदा लोकौत्सुक्या दमरललना यान्ति मनसा, मनाने पोचतात त्या. काय कसलं औत्सुक्य आहे तर बघा, पहिल्या 2 ओळीत सांगितलं आहे, त्वदीयं सौंदर्यं तुहिन गिरिकन्ये तुलयितुं. तिला आता काय म्हटलेलं आहे, महात्रिपुर सुंदरी नाही म्हटलेलं. आता ती कोण आहे? तुहिन गिरिकन्या. तुहिन म्हणजे बर्फ, हिम. हिमगिरी म्हणजे हिमालय, त्याची कन्या म्हणजे ही जगदंबा पार्वती. तुलयितुं, तुझ्या सौंदर्याची तुलना करण्यासाठी. आता आपण तुलना कशाची करतो? साधारणपणे 2 पदार्थामध्ये, 2 वस्तूमध्ये, 2 व्यक्तीमध्ये साम्य असेल तर आपण उपमा देतो, तुलना करतो.
किंवा हिचे केस कसे आहेत, जणू काही नागिणच असावी असं, किंवा दात कसे आहेत कुंदकळ्यांसारखे, किंवा असं कांती कशी आहे तर चाफेकळीप्रमाणे, असं आपण उपमा देतो ना. आता ही तुहिनगिरी कन्या, ही हिमकन्या जी आहे, ही कशी आहे? तिच्या सौंदर्याला तुलयितून तोलण्यासाठी, मोजण्यासाठी, तिला उपमा देण्यासाठी नाहीच आहो काही. त्वदीयं सौंदर्यं तुहिनगिरी कन्ये तुलयितुं. बरं, तरीसुद्धा पुष्कळ विद्वान आहेत, पुष्कळ कवी आहेत, आमच्याकडे सगळं आहे. मग हिच्या सौंदर्याचं वर्णन करण्याचा त्याने प्रयत्न नसेल का केला? केला ना, त्यांनीसुद्धा प्रयत्न केला. कुणी कुणी केला हो प्रयत्न? तर कवींद्राः कल्पन्ते, कविश्रेष्ठांनी. कवींमधले कविश्रेष्ठ, कवी म्हणजे इथे कवी म्हणजे पोएट या अर्थाने नाही आहे बरं का. कवी म्हणजे अतिशय विद्वान आणि ज्यांच्याकडे प्रतिभा आहे, ज्यांना शब्द स्फुरतात, ज्यांना काव्य असं स्वयंप्रेरणेने उत्स्फूर्ततेने रचता येतं, अशा वीरींची प्रभृती. वीरींची म्हणजे ब्रह्मदेवासारखे, बृहस्पती, ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र यासारखे मोठ्या मोठ्या कवींनीसुद्धा इथे प्रयत्न केला. पण कसा केला? कथमपि. कथमपि म्हणजे कसाबसा प्रयत्न केला. त्यांची शक्तीच नाही आहे, त्यांची क्षमताच नाही आहे हिच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी. म्हणून म्हटलेलं आहे त्वदीयं सौंदर्यं तुहिनगिरी कन्ये तुलयितुं कवींद्रा कल्पन्ते. त्यांनी कल्पना केली, मनाने पुष्कळ रचना केली. कथमपि, कशी बशीच केली, शक्यच झालं नाही त्यांना. वीरींची प्रभृतयः, वीरींची म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवासारखे अनेक कविश्रेष्ठ हिच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी धजावले खरे, पण जमलं नाही आहे. कथमपि, कसे बसेच धजावले, किंवा पण त्यांना ते शक्य झालं का? अजिबात शक्य झालं नाही, पोचूच शकले नाही ती. पण तिला उपमा देण्यासाठी उपमानच नाही आहे हो. कशाची उपमा देणार? तिच्या सौंदर्याला तोडच नाही आहे, म्हणून तेही काही करू शकले नाही. बरं, मग काय झालं? यदा औत्सुक्याने, जिज्ञासेने, उत्कंठेने या ज्या अमरललना होत्या ना, देवस्त्रिया ज्या होत्या, त्या यांती मनसा, मनानेच त्यांनी काय केलं? तपोभिर्दुष्प्रापामपि गिरीशसायुज्य पदवीं. गिरीशसायुज्यता पदवी म्हणजे शंकराची सायुज्यता पदवी प्राप्त करण्याचा या देवस्त्रियांनी सुद्धा पुष्कळ प्रयत्न केला, की जी सायुज्यता कुणालाच शक्य नाही. तपोभिर्दुष्प्रापा, यज्ञ तप दान करूनसुद्धा ही सायुज्यता पदवी सहजासहजी मिळवता येत नाही. ती प्राप्त करण्याचा प्रयत्न या देवस्त्रिया, ह्या अप्सरा, या देवांगना याने पुष्कळ केला. कशासाठी केला हो? त्या शंकराची सायुज्यता मिळवून ह्यांना काय करायचं होतं? अहो, हिचं सौंदर्य अवलोकन करायचं होतं. या महात्रिपुर सुंदरीचं सौंदर्य वाटेल त्याला पाहता येत नाही. कुणाला पाहता येतं? केवळ शिवालाच, केवळ परम सदाशिवालाच हे पाहता येतं. असं हिचं सौंदर्य पाहण्यासाठी का होईना त्या शिवसायुज्यता पदवी प्राप्त करावी म्हणून या देवस्त्रियांनी पुष्कळ प्रयत्न केले. मनाने त्या तिथपर्यंत पोचल्या, पण ते पाहण्याची क्षमता मात्र त्यांच्यात नाही. ते सौंदर्य तुझं अवर्णनीय आहे, त्यामुळे ह्या कवींद्रांना शक्य झालं नाही, देवस्त्रियांना शक्य झालं नाही. असं तुझं सौंदर्य जे आहे ते अवर्णनीय आहे. बघा काय फार सुंदर वर्णन केलेलं आहे. अमरललना म्हणजे देवांगनांनासुद्धा तुझं लावण्य पाहण्याची इच्छा होती, उत्कंठा होती. तेव्हा त्या मनाने भक्तिपूर्वक त्या शंकराची उपासना करतात. कारण त्रिपुरसुंदरीचं लावण्य अवलोकन करणं केवळ 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 शिवशंकरांनाच शक्य आहे. आणि शिवसायुज्यता प्राप्त करणं हे सहजासहजी शक्य नाही, पण योग, याग, तपश्चर्या या साधनाने सुद्धा ते प्राप्त करणं कठीण आहे. परंतु तरीसुद्धा तुझं सौंदर्य अवलोकन करता यावं म्हणून
त्या स्वतः सुंदरच आहेत बरं का, देवांगना स्वतः अतिशय सुंदर आहेत. पण अतिशय सुंदर स्त्रीलासुद्धा आपल्यापेक्षा कोण सुंदर असेल असे पाहण्याची उत्सुकता असते. आणि म्हणून ह्या सगळ्या स्त्रिया म्हणजे बघा, ब्राह्मी आहे, वैष्णवी आहे, इंद्राणी आहेत, ह्या देवता आहेत, यांनीसुद्धा प्रयत्न केले. आणि ज्या अप्सरा आहेत ना, उर्वशी, तिलोत्तमा, रंभा, यांनीसुद्धा ती शिवसायुज्यता पदवी मिळवण्याचा प्रयत्न केला. कशासाठी? केवळ तुझं लावण्य पाहण्यासाठी. पण ह्या सगळ्या स्त्रिया तुझ्या पासंगालासुद्धा पुरणार नाहीत. मग फारच तू इतकी सुंदर आहेस, इतकी लावण्यवती आहेस, त्यामुळे त्या तुला पुरेशा पडणारच नाही आहेत. तर तुला उपमा तरी कोणती देणार, तुलना तरी कुणाशी तुझी करणार, असं म्हणून तिलाच प्रश्न विचारला आहे. आणि त्याचं उत्तर आहे, कुणीही त्याची तुलना करू शकत नाही. कुठलीही उपमा तुझ्या सौंदर्याच्या पुढे म्हणजे फिकीच पडणार आहे. तुझं सौंदर्य असं काही विलक्षण आहे की त्याच्यापुढे बाकी सगळ्या गोष्टी फिक्याच पडतील, असंही त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. त्यामुळे इथेसुद्धा म्हटलेलं आहे, अगदी कसे तरी प्रत्यक्ष देवसुद्धा असमर्थ ठरतात, परंतु त्यांनाच तरी शक्य होतं का? किमर्थं किम कल्पन्ते किम असं विचारलं प्रश्न आपल्याला. त्याचाच अर्थ आहे की शक्य होत नाही. कवींना शक्य होत नाही, देवांगनांना नाही, अप्सरांना नाही. तुझं सौंदर्य हे अवर्णनीय आहे. कितीही प्रयत्न केले तरी तुझ्या सौंदर्याच्या आसपाससुद्धा कोणी येऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. अशा या सौंदर्य लहरीमधले 12वा श्लोक आज आपण पाहिला. आणि एवढ्यातनं आपण एवढाच निष्कर्ष काढू शकतो की ही महात्रिपुर सुंदरी अतिशय शक्तिमान आहे. सुंदर तर आहेच आहे. या जगातल्या जेवढ्या सौंदर्याच्या कल्पना असतील त्या जिच्यापासनं निर्माण झाल्यात अशी ती त्रिपुर सुंदरी आहे. आणि ज्या सगळ्या सौंदर्याच्या कल्पना जिथे लय पावतात अशी ही त्रिपुर सुंदरी आहे. त्यामुळे तिचं वर्णन करायला धजावणंसुद्धा शक्य नाही आहे. पण मग ह्या त्रिपुर सुंदरीचा ह्या जो श्लोक आहे, त्वदीयं सौंदर्यं तुहिन गिरिकन्ये तुलयितुम, हा श्लोक जर का रोज 1000 वेळा असा 45 दिवस त्याचा जप केला तर काय प्राप्त होतं? तिच्या शक्तीपैकी काही शक्ती प्राप्त होतात. कुठल्या शक्ती आहेत? विद्या आहे, वक्तृत्व आहे, लोकवशित्व आहे. अशा काही शक्ती प्राप्त करायच्या असतील तर ह्या श्लोकाचा दररोज 1000 वेळा असं 45 दिवस असं जर का त्याचा जप केला तर कदाचित या शक्ती प्राप्त होतील, असा त्याचा मतितार्थ आहे. असे आज आपण केवळ 4 श्लोक पाहिले, 9, 10, 11, 12. त्याच्यातले काही सोपे वाटले असतील, काही कठीण असतील. माझा काही एवढा अधिकार नाही आहे, पण तरीसुद्धा माझ्या अल्पमतीप्रमाणे जे काही मला समजलं त्याच्यामुळे मला जो आनंद मिळाला तोच आपल्यापर्यंत पोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. एवढंच म्हणूया, आज इथेच थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. महिन्मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि मनोऽपि भ्रूमध्ये सकलमिपि भित्त्वा कुलपथं सहस्रारे पद्मे सहरहसि पत्या विहरसे. सुधाधारासारैश्चरणयुगलान्तर्विगलितैः प्रपञ्चं सिञ्चन्ति पुनरपि रसाम्नाय महसः अवाप्यस्त्वां भूमिं भुजगनिभमोत्थुष्टवलयं स्वमात्मानं कृत्वा स्वपिशिकुलकुण्डे कुहरिणी. चतुर्भिः श्रीकण्ठैः शिवयुरतिभिः पञ्चभिरपि प्रभिन्नाभिः शम्भोर्नवभिरपि मूलप्रकृतिभिः चतुश्चत्वारिंशद्वसुदलकलाश्रत्रिवलय त्रिरेखाभिः साधं तव शरणकोणाः परिणताः. त्वदीयं सौन्दर्यं तुहिनगिरिकन्ये तुलयितुं कवीन्द्राः कल्पन्ते
कथमपि विरिञ्चि प्रभृतयः यदा लोकौस्तुक्यादमरललनायान्ति मनसा तपोभिर्दुष्प्रापामपि गिरिशसायुज्य पदवीम्